शीट यार, तू फोड वापस एकदा जोरात फोडा. पळू दे ना, तू फोडायचं काम कर ना. बाबो लाग. आपले सण इथंच जातात आपल्या धंद्यामध्ये. आता जाऊ जेवून आराम करू जरा सर. हो जाऊ दे तर बरं झालं गेलं नाही. पाहिजे की आता पहिल्यासारखी मजा नाही राहिली होळीला. जसं जसं आपण मोठं होतो मॅच्युअर होतो ना तसं तसं आपली मजा जरा कमी. हो ना शपथ. काही दिसतच नाही मजा करताना. तेच फायनली कुणाला आलेला. बिचारा वैतागलेला सकाळपासून ऑर्डर होता. संतोष पण वैतागलेला सकाळपासून होळी घेऊन दमलेला. यांना मी एक एक आणले पियाला. हे घे साध्या खोटं बोलायची हात असते. तुम्ही वैतागलेले म्हणून यार तुमचा माइंड फ्रेश करण्यासाठी मी इथं घेऊन आलोय. गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. तर सकाळचे वाजलेत 9:45 वाजलेत. मस्त दुकान वगैरे लावून झालेलं आहे. सर्व काम करून पण झालेलं आहे. आता मस्त घेतोय नाश्ता करायला. सर्वांनी नाश्ता पण केला आहे. आज होळी आहे त्यामुळे सर्वांनी लवकरच नाश्ता केला आहे. आता नाश्त्याला बघा काय आणलं तुम्हाला दाखवतो. या साईडला भेंडी आहे. मला तर लय आवडते भेंडी. आणि या साईडला काय बघा दाल दाल ना वाटतं बिड्डा काय माहित काहीतरी आहे. चला हे बघा शेंग हा तिथे बसले. तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया. मस्त भाकरी आणल्यात. आणि आज आपल्या ब्लॉगला म्हणजे आपण 1 वर्ष झालं आज आपण ब्लॉग चालू केलेत. सो 1 वर्षामध्ये तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्वात जास्त दादाचंच मानतो. दादामुळे तुम्ही मला एवढा सपोर्ट केला ना गाईज. सिरियसली थँक्यू सो मच. आणि असा सपोर्ट कायम असू द्या. आणि याच्या पुढे काय बोलणार नाही मी. तुमचा एवढा सपोर्ट भेटतं ना अजून पण भेटतोय. तसं काय नाही असंच प्रेम तुमचं असू द्या माझ्यावर. लय भारी वाटतं. चला पहिले नाश्ता करून घेऊया तर लगेच आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर गाईज नाश्ता वगैरे करून झालेला आहे. सो आता घेतो बर्फ कापायला आणि व्हिडिओ डाउनलोड करायला पण लावायचं आहे. काल जरा लेट आलो. सेटअप 2 ठिकाणी लावले. तुम्ही तर बघितलं असेल ब्लॉगमध्ये. त्यामुळे यायला जरा उशीर झाला. येते तरी नाही बोलतो 1 वाजला आम्हाला रात्री. सो माझ्या भावानी ब्लॉग कालचा ब्लॉग सर्व माझ्या भावानीच एडिट केला आहे ना. माझ्या भावालाच सांगतो मी एडिट करायला. कधी मला कंटाळा आला ना आणि कधी लेट झाला ना माझ्या भावाला सांगतो की भाई आजचा ब्लॉग एडिट कर. तो करतो. पण भले तो थोडासा कन्फ्यूज होत असेल पण तरी पण एकदम भारी करतो. मला तर पटतो नाही त्याचे ब्लॉग म्हणजे एडिट करतो ना तो लय पटतं. त्याला सांगतो ना कर मला तरी बोलते दादा बोलतो तूच करत जा ना. बोलतो तुला समजतं कसं करायचं. त्याला मी सर्व शिकवलं. टेन्शन नाही तसं काय. आणि ब्लॉग एडिट करायचं एकदम सोपं आहे. काय अवघड नाही त्याच्यामध्ये ना. आपले ब्लॉग पण एकदम सोपेच असतात. काय याच्यात कॉमेडी काय नाही कुठं काय नाही ते आपलं ते जमतच नाही. म्हणून आपण नॉर्मल एडिट करतो. जसं करतो तसं टाकतो. चला डाउनलोड करूया ब्लॉग ना. भेटूया लगेच. तोपर्यंत कापून घेतो बर्फ. तर काय वाजले दुपारचे सकाळचे 11:30 वाजलेत. तर चाललो होता घरी. मी माती घेऊन चाललो आहे. जी कुंडी कुंडी नाही वाटतं जो आंब्याच्या इथं तो राऊंड मारलेला तो तोडलेला ना तो कोबा तो वापस बनवायला घेतला आहे. सो माती घेऊन चालू आहे तिथं आतमध्ये टाकायला. आता बघू एरियामध्ये पोरं बोलत आहेत. मामाने चांगलं बोलतो तू जाऊच नको बोलते. तुला नाही तिथं तो लोलबिल बोलतो पाण्यामध्ये. बघू आता कसा काय आहे ते. आता होली नाही तर कोणाला बोलू पण नाही शकत ना. चला बघूया काय होतं काय नाही. तसे तुम्ही एक आयडिया केले मी नंतर सांगेल तुम्हाला. पहिले जातो घरी बघतो काय विषय पोरांचा काय नाही. नंतर बघू. मला नाही वाटत सोडतील आलं. पहिले एक काम करतो पहिलेच टेम्पो लॉक करून घेतो म्हणजे कसं टेन्शनच नको. यो केला या साईडचा लॉक आहे. इथे यो लॉक करतो. आतमध्ये राहिलो तरी कोणी खोलणार नाही मला. टॅलेंट आहे आपल्याकडे पहिल्यापासून. या आतमध्ये खोलून त्यात काय काचा लावून ठेवील भाई. पोरं
ऐकणार नाहीत, राडा होणार आहे. चला काहीच, लेट्स गो. चला काहीच, हे काय बघा मस्त बाण घातलाय, जसं पहिले आंब्याला होतं तसंच केलं. कारण की जेव्हा साप निघलेलं तेव्हा दादानी इथून सर्व तोडलेलं भाऊजीने, आणि वापस मोठा केला. तेव्हा छोटा होता, आता त्यापेक्षा मोठा केला. तर गाईज तुमचा भाऊ वाचलाय आता, कारण की सगळी पोरं गेल्यात पवायला खदनीवरती. सकाळपासून वाटतं लय धुरुळा घातला इथं, लय बेकार घाण झाली तिथं. अख्खा कलरचा पाणी केलं. हे बघा त्या साईडला तो बघा तिथं पाणी दिसतं ना, तिथं कलर केला ना, यो पण एक कलर झाले. सगळ्यांना लोळलेलं तिथं. हे बघा छोटा पोटाच तिथं, यांची अजून मस्ती खपन आहे. फोड ना, तू बी फोड ना. शीट यार, तू फोड वापस एकदा जोरात फोडा. पळू दे ना, तू फोडायचं काम कर ना. बाबो लागला असेल मजबूत ना. चला अशी बसते आपण लईच केले पहिले. कुणालच्या इथं कुणालच्या घरी जायचं, 2-2 टाक्या फुगे भरून ठेवायचो. सकाळी 5 वाजता जायचं, तर 7 वाजता सगळ्यांना हैराण करायचो, घरात जाऊन हे करायचं. आता तेवढी मजा नाही राहिली पहिल्यासारखी. आपलं काम झालं, आपलं घर झालं असं. चला जाऊया दुकानावरती. मस्त मोठा पट्टा गेला, भारी वाटतं जरा. गाईज दुपारचा वाजलाय 1:30 वाजलाय. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. तर जसं दुकान बंद करायला घेतलं तसंच कस्टमर चालू झाले, त्यामुळे जरा टाईम झाला. चला आता दुकान वगैरे सर्व बंद केलंय. दादा मारतोय पाणी. हे पाटी घेऊन जाऊया घरी, कारण की इथं ठेवले तर इथंच राहून जातो. तुम्ही विसरतो इथंच. मग आईला वारदान कमी पडतात मच्छीला जाताना. दादाला तुला कोणी टीका लावला? विक्रम होता. विक्रम ग, चल जाऊ. चला आपले सण इथंच जातात आपल्या धंद्यामध्ये. आता जाऊ जेवून आराम करू जरा. हो जाऊ दे, चल. बरं झालं गेलं नाही पाहिजे की दादा पहिल्यासारखी मजा नाही राहिली होळीला. जसं जसं आपण मोठं होतो, मॅच्युअर होतो ना, तसं तसं आपली मजा जरा कमी. हो ना, कप्पत काही दिसतच नाही मजा करताना. तेच तर आता काय ते रील्स साठी बनवतात नवरा. नवरा. हा ते 2-3 बोटं लावतील, झाला रील्स बनवतील. चला काय नशीब आपल्याला आपलं दुकान चालू आहे म्हणून वाचलो, नाही गटारीत लोळवला असता पोराने. 2-2 इथं इझे चालवता मी तर. हा मग त्यात बोललो. तू वाचशील. गाईज वाजले दुपारचं 4:30. सर्व मावरा वगैरे लावून झालेलं आहे. हे बघा ऊन एवढं पडतं ना भाई, काय सांगू तुम्हाला. लगेच पाणी पाणी होतं. किती जरी बर्फ टाकलं तरी कमीच पडतंय ना. बर्फाची कमतरता आहे आपल्याला. एकच लादी आहे आणि फ्रीजमध्ये थोडासाच बर्फ आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा थोडासा बर्फ आहे. त्याला बोललो एक लादी काप घे, बोलतो मला कंट्रोल आले. आता बोलू तरी काय, नंतर कापू आपणच. बघा लावलंय मस्त दुकान. भेटू लगेच. काही संध्याकाळच्या वाजले 5:30 वाजलेत. एक लादी बर्फाची ती कापून झालेली आहे आणि फ्रीजमध्ये थोडंसं बर्फ कमी होतं, जरा वाटतं जरा जास्त. सो काय नाही, कुणाला बोलवलं आहे बर्फाला जायला. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपल्या गावाला होलीच्या 2 ऑर्डर होत्या. एक पलावा सिटीमध्ये होती ना, दुसरी अनंतम रेजेन्सी. सो कुणाला ऑर्डरवरच होता. सो त्याला बोललो बरं जा बर्फाला जाऊ नये. पहिला बोलतं वैताग आल्यानंतर वापस त्यांनी फोन केला, बोलतो थांब, बोलतो जाता. सकाळी 7:30ला गेले ना, आता सेटअप वगैरे बंद केला ना. जसंच गोलुलीला सोडून आला त्याला मी फोन केला, बरं जात असतील तर जा. त्याला तरी त्याला बोललेलो कंटाळा आला असेल तर नको जाऊ, थांब बोलतो जाता बोलतो. सहजच पाहिजे. कसं मजा येते माहिती आहे का. कुणाला कुठल्याच कामाला नाही बोलत ना, कुठल्याच. त्याला फक्त फोन केला ना की बर्फाला जा, भले कुठला बी काम असतो तो, बर्फच नाही की दुसरा बी कुठला जरी असला ना त्याला जा बोललो ना, तो जातच नाही.
ना आईने त्याला सांगितलं ना, जर आई बोलली तुला बर्फाला जा, तो नाही बोलणारच नाही. तो बोलतो फक्त 5 मिनिटं थांब. आता सिरियसली सांगतो, त्याला एवढा वैताग आलता ना, तरी पण बोलला थांब येता बोलतो. So, काय बोलू ना काय नाही. ए यार होली जोर में नहीं है तुम्हारा, होली नहीं कर रहे हो यार. हमारा होली का कलर दिखाओ क्या? देखो दिखा दो, हमारा होली का कलर दिखा दो तुमको. ये देखो खाली बच्चे का खून और खून दिख रहा नहीं, अंधेरे अंधेरे देखो, अंधेरे. देखो. हाँ अभी दिख अभी रहा दिख रहा है क्या? पूरा मच्छी का खून और खून अपना, यही होली है भाई. है. अपनी जिंदगी इधर ही है. हाँ फिर ये देखो होली का तो इन लोग का मजा है, होली में तो इन लोग का मजा है. फिर क्या बोलता है होली विली? होली विली नहीं अपने को, अपने दुकान पे खड़े अपन. वही ना, चला. दुकान में होली बनाने का. नहीं नहीं होली नहीं खेलने का. अभी बच्चे नहीं रहेंगे ना, आप समझदार हो गए. चला काय नाही, कुणाला येतो बर्फाला जायला, सो तो आला की लगेच भेटू. फायनली कुणाला आलेला. गाईज वाजले संध्याकाळचे 6:45. कुणाला आला बर्फाच्या लादे घेऊन पूर्ण 5. हे बघा बिचारा वैतागलेला, सकाळपासून ऑर्डर होता. संतोष पण वैतागलेला, सकाळपासून होळी घेऊन दमलेला. वापस खेळायला पण जेवायला पण गेलतो वाटतं. ए ढाब्यावर जेवायला गेले ते सर्व. तू नाही गेला ना? हा का रे? हे घे मग यांना मी एक एक या आणले पियाला. बस आम्ही हे घे. साध्या खोटं बोलायची हात असतं. तुम्ही वैतागलेले म्हणून यार, तुमचा माइंड फ्रेश करण्यासाठी मी इथं घेऊन आलोय. कार 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 आवाज भारी होता ना पण. हे पी ना यार, आताच पी ना, नंतर म्हणून मी तुम्हाला देत नव्हतो. एकच बरोबर तुम्ही दोघांनी पिली असते एकामध्ये. आरामात जा मग, आरामात जा. चला कुणालने आणल्यात पूर्ण 5 लाद्या बर्फाच्या. पाटापाट उतरू. हे बघा थोडासा फ्रीजमध्ये बर्फ बी कापायचा, फ्रीज भरून ठेवतो बर्फाने लगेच. दादाची मेहनत मी वाचवली बघला का. जाऊ दे आता काय भाई, आता त्याशी माहिती आहे ना 11 वाजले इथंच. चला काहीच पटापट या लाद्या उतरू, पटापट एक लादी बर्फाचे कापून ठेवू. हा मग आता तुला काय माहिती रे काय. चला पटापट उतरून लगेच कापायला सुरुवात करू. तर काहीच वाजले संध्याकाळचे 8. दादाचं दुकान बंद करून आपल्या दुकानावरती आलेला आहे ना. दादानी आधी येता मस्त कलेज बेट. तर गाईज रात्रीचे वाजले 10 वाजले, दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. 7चा ब्लॉग इथे सेंड करतो. तर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.